Hello friends, myself Ahire SS, Mahatma Gandhi Vidya Mandir's KBH Junior College Malegaon camp. Today we are going to learn a grammatical topic. The name of that topic is direct and indirect speech or narration. Students, before to start the topic directly, it is very essential to know about types of sentences. As you have studied in lower classes the types of sentences, so how many types of sentences are there in English? Yes, they are four in number, and as you can see on the screen, the first one is assertive sentence, second one is interrogative sentence, then imperative sentence, and the last one exclamatory sentence. If you see an assertive sentence whose structure is or its structure is subject plus verb plus object, that means S plus V plus O. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे असर्टिव्ह सेंटेन्स ज्याला आपण स्टेटमेंट असं म्हणतो किंवा डिक्लेरेशन किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असंही म्हणतो. तर त्याची जी रचना आहे ती आपल्याला दिलेलीच आहे. कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी साधी सरळ रचना आपल्याला या वाक्यप्रकारात पाहायला मिळते. I have given one example, that is, I have completed the task. Here in this sentence, I is the subject, have it is an auxiliary, completed is the main verb, and the task is we can say it is object. So very simple structure of assertive sentence is. The second sentence type is interrogative sentence, where there are two subtypes of that interrogative sentence, and they are WH type question and yes no type question. प्रश्नार्थक वाक्याचे एकूण दोन प्रकार आहेत. एक WH टाईप प्रश्न आणि दुसरा yes no type प्रश्न. I already have mentioned the structure of WH type question. If you observe the structure, then you will understand the sentence or that particular example. So in the structure, WH, that means WH word, auxiliary plus subject plus main verb. Main verb means V1, V2, V3, either V1 ing, anything can be there as per the tense of that question, and plus plus object. WH टाईप क्वेश्चनमध्ये एक साधं स्ट्रक्चर मी बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला WH वर्ड येतो. ते फार लिमिटेड आहेत, मोजून 9च आहेत इंग्रजीमध्ये, आणि जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत अगदी व्हॉट, वेअर, हू, होम, वाय, विच, वेन इत्यादी. तर तो शब्द सुरुवातीला येतो, नंतर सहाय्यकारी क्रियापद येत असतं, त्यानंतर कर्ता असतो आणि क्रियापदाचं रूप असतं, जे मूळ क्रियापद असतं त्याचं कोणतंही रूप असतं, ज्याला आपण
वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 असं म्हणतो. म्हणजेच प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल किंवा प्रेझेंट पार्टिसिपल पण तिथे येऊ शकतं. ते आपण तो WH प्रश्न कोणत्या काळातून विचारणार आहोत त्याच्यावर डिपेंड करतं. आणि नंतर ऑब्जेक्ट असतं, त्याला आपण सप्लिमेंटरी वर्ड्स त्या प्रश्नाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरलेले असतातच असं नाही, डिपेंड अपॉन दॅट नेचर ऑफ द क्वेश्चन. शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं असतं बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू आर रायटिंग अ क्वेश्चन फायनली यू हॅव टू मेन्शन द क्वेश्चन मार्क. दुसरी गोष्ट, WH टाईप क्वेश्चन आपल्याला येस नोमध्ये उत्तर विचारत नाही, आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. जसं मी इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक प्रश्न विचारला आहे, वेन डिड यू रीच ॲट होम. वी हॅव टू मेन्शन द प्रॉपर टाईम फॉर द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. दॅट मीन्स यू हॅव टू राईट द आन्सर, यू हॅव टू गिव्ह द आन्सर. यू कॅन नॉट टेल येस ऑर नो इन दिस वे. ओके, आपल्याला इथे या वाक्यप्रकारामध्ये WH टाईप प्रश्न कसा तयार केला जातो किंवा कसा असतो याचं स्ट्रक्चर एक उदाहरण मी इथे दिलेले आहे. दुसरा प्रकार आहे येस नो टाईप क्वेश्चन, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं देखील म्हणतो. येस नो टाईप क्वेश्चन या टायटलवरूनच आपल्या लक्षात येईल की ज्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो म्हणजेच हो किंवा नाही या शब्दात मिळतं त्या प्रश्नास आपण येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. त्याला पर्याय शब्द व्हर्बल क्वेश्चन असं म्हटलेलं आहे कारण त्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होत असते. आणि या प्रकारात देखील मी एक स्ट्रक्चर तयार करून दिलेलं आहे तुमच्यासाठी, ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता इथे मेन वर्ब जो आलेला आहे तो कोणताही असू शकतो, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं V1, V2, V3 किंवा V1 ING म्हणजेच प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल और प्रेझेंट पार्टिसिपल. फॉर एक्झाम्पल, इज दिस युअर पेन. दिस इज द क्वेश्चन, येस नो टाईप क्वेश्चन. अँड इफ यू गेट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन सिम्पली यू कॅन से येस ऑर नो. सो दिस इज कॉल्ड येस नो टाईप क्वेश्चन. तर प्रश्नाचे हे दोन प्रकार आहेत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये. थर्ड वन इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, ज्याला मराठीमध्ये आपण आज्ञार्थ वाक्य म्हणतो. आज्ञार्थ वाक्याचं वैशिष्ट्य असं आहे की आज्ञार्थ वाक्यामध्ये कुठले तरी भाव व्यक्त केलेले असतात आणि ते भाव व्यक्त करण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची रचना त्या वाक्यप्रकारामध्ये पाहायला मिळते. याचं मी स्ट्रक्चर दिलेलं नाही आहे, परंतु एवढं सांगू शकतो की इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आज्ञा, हुकूम, विनंती, आर्जव, सांगणे, सूचना, सल्ला, उपदेश इत्यादी प्रकारचे भाव आपल्याला पाहायला मिळतात. सो वी कॅन से इन इम्परेटिव्ह सेंटेन्स ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, सजेशन, बेगिंग, टेल, etc. type of feelings have been there in imperative sentence. For example, do as I say. In this sentence you can see someone ordered do as I say, so that sentence reflects a kind of order. And the second one is do not smoke. So the first sentence is positive and the second one is negative. Now what is the feature of this imperative sentence? The feature or the speciality of this sentence is it always starts from verb and especially main verb. So do is the main verb there and imperative sentence starts with that verb. If the imperative sentence is negative, then there is do not before verb. That means negative
we want to show negative form in the sentence, then use do not or don't before main verb. तर आज्ञार्थ वाक्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने वाक्यरचना पाहायला मिळते. म्हणजेच त्या वाक्याची सुरुवात, आज्ञार्थ वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने झालेली असते, त्यानंतर कर्म आलेलं असतं किंवा इतर शब्द तिथे पाहायला मिळतात, परंतु खऱ्या अर्थाने मूळ क्रियापद तिथे पाहायला मिळतं होकारार्थी वाक्यात. आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर डू नॉट किंवा डोंट पाहायला मिळतो. चौथा वाक्यप्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये आपल्याला सडन और स्ट्रॉंग फीलिंग्स, इन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सडन और स्ट्रॉंग फीलिंग्स हॅव बीन एक्सप्रेस्ड. ज्याला आपण मराठीमध्ये उत्कट भावना किंवा अचानक व्यक्त केलेल्या भावना ज्या आपल्याला एकाच वेळेला शब्दांच्या मार्फत व्यक्त करायच्या असतात, तर अशी जेव्हा सिच्युएशन होते त्यावेळेस उद्गारवाचक वाक्य आपल्याला तयार करावं लागतं किंवा उद्गारवाचक वाक्य होत असतं. याची रचना देखील वेगळी आहे. जर तुम्ही एक वाक्य बघितलं तर ते आपल्याला सांगतं आहे, व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस दिस इज. इफ आय say this sentence in flat mode, it could not be exclamatory sentence. But if I really feel that the house is so beautiful and I am seeing that house first time, then my feelings would be like that, what a beautiful house this is. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण अशी एखादी आश्चर्यकारक गोष्ट पहिल्यांदा बघतो त्यावेळेस आपल्या तोंडून अशा प्रकारची वाक्यरचना निघत असते आणि ते उद्गारवाचक वाक्य होत असतं. जर तुम्ही उद्गाराच्या वाक्याचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की त्याची रचना देखील जसं सुरुवातीला व्हॉट किंवा हाऊ वापरलेला असतो, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब येऊ शकतं, त्यानंतर नाऊन असतं, एखादं प्रोनाऊन असेल आणि शेवटी ऑक्झिलरी असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्गार चिन्ह तिथं पाहायला मिळतं. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच शिकण्यासाठी आपल्याला वाक्यप्रकार महत्त्वाचे आहेत, म्हणून मी मुद्दामून इथे या वाक्यप्रकारांची तुम्हाला ओळख करून दिली. नाव कम टू द पॉईंट, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. बिफोर टू ट्रान्सलेट द सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट टू इनडायरेक्ट, it is very essential to know what is direct speech and what is indirect speech. If you are able to understand the sentence either the sentence it is in direct speech or indirect speech, then you will write proper answer. So first of all, let's see direct speech. What is direct speech? I have given two simple things about to identify the direct speech. The first one is actual words of speaker are given in direct speech. याचा अर्थ असा आहे की डायरेक्ट स्पीच ज्याला आपण प्रत्यक्ष कथन म्हणतो, तर इथे स्पीकर म्हणजे वक्ता, बोलणारा, याच्या तोंडून निघालेले शब्द त्या वाक्यात जसेच्या तसे सांगितलेले असतात. सेकंड वन, डायरेक्ट स्पीच इज ऑलवेज रिटन इन डबल इन्व्हर्टेड कॉमाज. डायरेक्ट स्पीच हे नेहमी दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये लिहिलेलं असतं. जर ते दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये लिहिलं असेल तरच त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणू शकतो, कारण व्याकरणामध्ये अशा पद्धतीचं डायरेक्ट स्पीच लिहिण्याची पद्धत आहे. For example, the man said, I am going to the post office. If you see in this sentence, the man is the speaker. Said reporting verb and double inverted comma where the sentence is, I am going to the post office. So this is the sentence spoken by the man and it is given as it is what he said. या वाक्यामध्ये ती व्यक्ती जे वाक्य बोलते आहे की मी पोस्ट ऑफिसमध्ये जात आहे, तर हे वाक्य जसेच्या तसं
त्याने जे म्हटलेलं आहे ते आपण लिहिलेलं आहे, कारण ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण बंदिस्त केलेलं आहे. त्याला पण डायरेक्ट स्पीच म्हणतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीच ओळखण्यासाठी हे 2 नियम जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तरी कुठलंही वाक्य तुम्हाला डायरेक्ट स्पीचचं सहज आयडेंटिफाईड करता येईल. नाव इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्टच्या अपोजिट इनडायरेक्ट आहे, म्हणजे प्रत्यक्षच्या अपोजिट अप्रत्यक्ष आहे. आणि तिथे आपल्याला 2 सेम अपोजिट रूल दिलेले आहेत. जसं ॲक्च्युअल वर्ड्स ऑफ स्पीकर आर नॉट गिवन ॲज इट इज, म्हणजे वक्त्याच्या तोंडून निघालेले शब्द इनडायरेक्ट स्पीचमध्ये जसेच्या तसे सांगितलेले नसतात, त्यांच्यात बदल करून सांगितलेला असतो. कारण जेव्हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये एखादं वाक्य लिहिलं जातं, म्हटलं जातं, त्यावेळेस जो बोलणारा असतो, ते वाक्य बोलणारा तो तिथे उपस्थित नसतो, त्याच्या गैरहजेरीमध्ये ते वाक्य म्हटलं गेलेलं असतं, म्हणून त्याच्यात बदल केलेला असतो. सो द ॲक्च्युअल वर्ड्स आर नॉट देअर इन इनडायरेक्ट स्पीच. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज डबल इन्व्हर्टेड कॉमाज आर नॉट युज्ड इन इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे अप्रत्यक्ष कथनामध्ये आपल्याला अवतरण चिन्ह हे वापरलेले दिसत नाहीत किंवा ते वापरत नाहीत. कारण अवतरण चिन्ह डबल इन्व्हर्टेड कॉमा हे फक्त जो स्पीकर जे वाक्य बोलतो त्याचे वाक्य जसेचे तसे जर सांगायचे असतील तर आपण त्या अवतरण चिन्हांचा वापर करत असतो. मित्रांनो, हे फार सोपं आहे की डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच त्यांचं डायरेक्शन किंवा ट्रान्सफॉर्मेशन, परंतु आपल्याला ह्याच गोष्टी माहीत राहत नाहीत की डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. आपण फक्त थोड्याफार प्रॅक्टिसने किंवा थोड्याफार वाक्यांच्या जी आपण प्रॅक्टिस करतो त्याच्यावरनं एक अंदाज बांधून घेतो की मला डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय समजतं. परंतु जर प्रॉपर वेने आपल्याला ती डायरेक्ट स्पीचचं वाक्य ओळखायचं असेल, इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य ओळखायचं असेल तर हे रूल्स आपण तिथे बघितले पाहिजेत. नाउ नेक्स्ट, do remember the following words while you are learning direct and indirect speech. In direct speech, speaker, reporter, reporting verb, listener, direct and reported speech. In this topic, direct and indirect speech, it is very necessary to understand the meaning of these words. हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा प्रकार शिकण्यासाठी आपल्याला हे शब्द पुन्हा पुन्हा ऐकावे लागणार आहेत, पुन्हा पुन्हा त्यांची उजळणी होणार आहे. म्हणून त्यांचा अर्थ काय आहे तर हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मी फक्त ते 4 शब्द लिहिलेले आहेत. जसं स्पीकर, त्याला रिपोर्टर असे म्हणतात, म्हणजे जो बोलणारा असतो तो. रिपोर्टिंग वर्ब म्हणजे मराठी त्याला पण निवेदक क्रियापद म्हणतो. फॉर एक्झाम्पल सेड, टोल्ड, आस्क्ड वगैरे. ते प्रत्येक डायरेक्ट स्पीचचं वाक्यप्रकार कोणता आहे त्यानुसार बदलत असतात, इनडायरेक्टमध्ये पण आणि डायरेक्टमध्ये पण. लिसनर, आता जर स्पीकर आहे तर लिसनर पण असेल, पण लिसनरचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिसनर काही डायरेक्ट असतात, काही इनडायरेक्ट असतात. कारण स्पीकर असेल तर लिसनर असतोच, पण बऱ्याचशा वाक्यांमध्ये लिसनर हा दिलेला असतो, बऱ्याचशा वाक्यांमध्ये लिसनर हा अनसीन असतो, तो आपल्याला दिलेला नसतो, परंतु लिसनर असतो. जर लिसनर असेल तर आपल्याला तो रिपोर्टिंग वर्ब नंतर मेन्शन करायचाच असतो. लिसनरचं वैशिष्ट्य असं आहे की लिसनर हा रिपोर्टिंग वर्ब नंतर येतो, म्हणजे डायरेक्ट स्पीचच्या बाहेर जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य आहे त्याच्या बाहेर हा लिसनर पाहायला मिळतो. आणि जर तो डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर तो आयडेंटिफाय करण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. समजा लिसनर जर अगदी डायरेक्ट स्पीचच्या सुरुवातीला येत असेल तर त्याच्यानंतर कॉमा पाहायला मिळतो. जर लिसनर डायरेक्ट स्पीचमध्ये येत असेल तर त्याच्या आधी आणि नंतर दोन्ही ठिकाणी कॉमा पाहायला मिळतो. आणि लिसनर जर डायरेक्ट स्पीचच्या शेवटी येत असेल तर त्या लिसनरच्या आधी आपल्याला
कॉमा पाहायला मिळतो. चौथा डायरेक्ट स्पीच, ज्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो, म्हणजेच प्रत्यक्ष कथन. तर हे शब्द आपण हा टॉपिक शिकण्यापूर्वी लक्षात घ्यायचे आहेत. नाव बिफोर learning this topic, direct and indirect speech, it is very essential to study some tables, and it is very important. I have mentioned the first table, table number 1, change in tenses. डायरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर आपल्याला हा जो काळातील बदल असलेला टेबल आहे, चार्ट आहे, तर लक्षात घेणं गरजेचं आहे. अगदी स्पष्टपणे लक्षात येईल तुमच्या व्हॉट काइंड ऑफ चेंजेस आर देअर इन टेन्स इफ you need to change it in direct speech. If the simple present tense is there in direct speech, you can transfer it in simple past tense. In the same way, present continuous tense become past continuous tense, present perfect tense past perfect tense. If there is present perfect continuous tense in direct speech, you can write in direct speech past perfect continuous tense. Fifth number, if there is a simple past tense in direct speech, then you must write past perfect tense in indirect speech. So past perfect tense is most important when there is simple past tense in direct speech. So be aware about this sentence, because perhaps there could be kind of mistake by students. And the last one is future tense. That means the auxiliaries that shows future tense, they are shall, will, can, may. And in indirect speech I have mentioned conditional future tense. Simply its meaning is, if there is a shall in direct speech, you can write should. If will, you can write would. If can is there, write could. And if may is there in direct speech, you can write might. So this is very most important table to understand for this topic. Now table number 2, चेंज इन प्रोनाउन. जे आपले सर्वनाम आहेत त्यांच्यात कशा प्रकारे बदल होतो ते इथं दिलेलं आहे. त्यांचा हा टेबल आहे. जसं आय असेल डायरेक्ट स्पीचमध्ये, तर तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये ही किंवा सी, डिपेंड्स अपॉन द स्पीकर, आयदर मेल ऑर फिमेल, या पद्धतीने चेंज करायचं आहे. असं मी असेल हिम हर, माय हिज हर, वी असेल तर दे लिहायचा, अस असेल तर देम, अवर असेल देअर, अवर्स असेल तर देअर्स, यू यू असेल तर ही सी दे, म्हणजेच एक असेल तो असेल तर शी, ती असेल तर शी, सॉरी ही असेल तर तो असेल तर ही, ती असेल तर शी, आणि ते असतील तर दे. ओके. देन you, again you is repeated, but that is not same. To you, that means second person. जर सेकंड पर्सन मधलं यू असेल तर हिम हर देम लिहायचं असतं. युअर असेल तर हिज हर देअर, आणि युअर्स असेल तर देअर. स्टुडंट्स, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट टेबल बिकॉज in indirect speech, if the following pronouns are there, you have to change them in this according to this table. Table number 3, change in demonstrative words. आता हा जो तिसरा चार्ट आहे, टेबल आहे, तर तो आपल्याला जे स्थल कालदर्शक शब्द असतात
ते जर डायरेक्ट स्पीचमध्ये येत असतील तर त्यांच्याऐवजी आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय लिहायचं आहे त्यासाठीचं आहे. आणि असे शब्द डायरेक्ट स्पीचमध्ये येत असतात. जसं दिस असेल तर दॅट लिहा, हिअर असेल तर देअर लिहा, दीज असेल तर दोज लिहा, नाऊ, देन, ॲगो, बिफोर, टुडे, दॅट डे, टुमॉरो, द नेक्स्ट डे, एस्टरडे, द प्रिव्हियस डे, किंवा त्याला पर्यायी शब्द आहे द लास्ट डे, आणि टू नाईट असेल तर दॅट नाईट. So in this way these three tables are most important. I have mentioned about these tables in the rules. You have to remember these tables very particularly. Now main point, change into indirect speech, and the first type of sentence is assertive sentence. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी अगदी सुरुवातीला वाक्यप्रकार का घेतले ते. कारण आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी प्रत्येक वाक्यप्रकारामधील इनडायरेक्ट स्पीच बघायचं आहे, आणि प्रत्येक वाक्यप्रकाराचं इनडायरेक्ट स्पीच करताना कमी अधिक बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. जर वाक्यप्रकार माहिती असेल तर आपण योग्य पद्धतीने डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करू शकतो. Now as you know, assertive sentence, so I have mentioned some rules there. If you understand the rules, then you can easily transfer this sentence, assertive sentence, direct to indirect speech. मग काय नियम आहेत ते बघा. पहिला नियम किंवा पहिला बदल जो करावायचा आहे तर तो आपल्याला असा दिलेला आहे, यूज रिपोर्टिंग वर्ब सेड ऑर टोल्ड. आपल्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणून डायरेक्ट स्पीचमध्ये किंवा डायरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी असर्टिव्ह सेंटेन्स किंवा विधान वाक्यामध्ये सेड किंवा टोल्ड यापैकी रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. मग सेड का टोल्ड, मग त्याचं पण कंसात मी पुढे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इफ रिपोर्टिंग वर्ब इज सेड टू इन डायरेक्ट स्पीच, यूज टोल्ड इन इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे काय, तर जर डायरेक्ट स्पीचमध्ये सेड टू अशी रचना असेल तर तिथे तुम्हाला इनडायरेक्ट करताना टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब लिहायचं आहे, आणि सेड टू अशी रचना नसेल तर सेड लिहा. सेड टू असेल तर समजायचं की तिथे लिसनर दिलेला आहे. दुसरा रूल आहे यूज कनेक्टिंग वर्ड. म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये स्पीकर रिपोर्टिंग वर्ब आणि लिसनर दिला असेल तर तो लिहून झाल्यानंतर डायरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट करण्यापूर्वी एक जोड शब्द असतो ज्याला आपण कनेक्टिंग वर्ड म्हणतो, तर तो असर्टिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला दॅट लिहायचा आहे. सो दॅट इज द कनेक्टिंग वर्ड. थर्ड रूल इज चेंज द टेन्स इन इनडायरेक्ट स्पीच ॲज पर रूल. मग आता त्या वाक्यामध्ये म्हणजे जे असर्टिव्ह सेंटेन्स डायरेक्टचं इनडायरेक्ट करण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे तर त्या वाक्यामधील काळ बदलायचा आहे. मग कसा चेंज करायचा आहे, तर इथं आपल्याला वाक्य कोणत्या काळातील आहे हे आपल्याला प्रत्यक्ष वाक्य पाहिल्यानंतरच समजदार आहे. म्हणून आपण सर्व काळ इथे एकाच वेळेस लिहू शकत नाही. मग त्यासाठी आपण सुरुवातीला जे टेबल लिहिलेले आहेत तर त्या टेबलला जे क्रमांक दिलेले आहेत त्यानुसार इथं मी कंसात म्हटलेलं आहे चेंज द टेन्स इन इनडायरेक्ट स्पीच ॲज पर रूल. म्हणजेच तो टेबल नंबर 1 आपल्याला बघायचा आहे, आणि त्या डायरेक्ट स्पीचमध्ये जो काळ असेल तो काळ इनडायरेक्ट करण्यासाठी टेबलप्रमाणे बदलायचा आहे. म्हणजे साधा वर्तमान काळ असेल तर साधा भूतकाळ करा, अपूर्ण वर्तमान काळ असेल तर अपूर्ण भूतकाळ करा, असं टेबल आपला माहिती असेलच त्यानुसार बदलायचं आहे. पुढचा रूल असा आहे चेंज ऑफ प्रोनाउन्स अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स. आता डायरेक्ट स्पीचचं वाक्य जर असेल तर त्यामध्ये आपल्याला काही पुरुषवाचक सर्वनामं पाहायला मिळू शकतात आणि काही स्थल कालदर्शक शब्द, तर ते देखील आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना बदलून लिहायचे आहेत. आणि त्यासाठी आपल्याला टेबल नंबर 2 आणि 3 बघावायचे आहेत. म्हणून कंसात सी टेबल नंबर 2 अँड 3 असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, एवढेच
4 महत्त्वाचे नियम आपल्याला इथं पाहायला मिळतात असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करताना. फॉर एक्झाम्पल, एक वाक्य दिलेलं आहे, सी सेड आय हॅव लिव्ड 1 hour ॲज अ प्राऊड रोज. आता या वाक्याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर पाहायला मिळतं की सी स्पीकर आहे, सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं वाक्य डायरेक्ट स्पीच आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून अकॉर्डिंग टू रूल्स आय हॅव मेन्शन फर्स्ट स्पीकर, देन रिपोर्टिंग वर्ब, देन कनेक्टिंग वर्ड अँड देन ट्रान्सफर द सेंटेन्स अकॉर्डिंग टू द टेबल नंबर 1 द टेन्स ऑफ दॅट सेंटेन्स अँड द फोर्थ रूल चेंज द प्रोनाऊन. या पद्धतीने त्याचं उत्तर पाहायला मिळतं आपल्याला. म्हणजेच सी सेड दॅट सी हॅड लिव्ड 1 hour ॲज अ प्राऊड रोज. तर तुम्ही बघितलं तर डायरेक्ट स्पीचमध्ये पूर्ण वर्तमान काळ आहे, इनडायरेक्ट करताना तो पूर्ण भूतकाळ केलेला आहे. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर प्रत्येक नियम व्यवस्थित वाचून वाक्य जर आपण आता जे मी इथं वाक्य दिलेलं आहे तेच नाही तर दुसरं कुठलंही विधान वाक्य तुम्ही घेतलं आणि या नियमाप्रमाणे जर बदललं तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळेल. नाव इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हॅज 2 types, yes no type question and WH type question. I have mentioned some rules. The first type of question, yes no type question. प्रश्नार्थक वाक्य त्याच्यामध्ये yes no type प्रश्न जो आहे त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला कोणते रूल्स फॉलो करायचे आहेत बघा. द फर्स्ट वन इज यूज रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड. तर आपल्याला आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब प्रश्नार्थक वाक्यात लिहायचं आहे इनडायरेक्ट करताना. यूज कनेक्टिंग वर्ड इफ ऑब्लिक वेदर. कनेक्टिंग वर्ड म्हणून जसं आपण विधान वाक्यात दॅट घेतला, आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स त्याच्यामध्ये एस नो टाईप क्वेश्चन, तर इथे कनेक्टिंग वर्ड म्हणून इफ किंवा वेदर या दोघांपैकी एक शब्द घ्यायचा आहे. कोणता घ्यायचा ते तुम्ही ठरवायचं आहे, जो आपल्याला सोपा वाटेल तो आपण घ्यायचा आहे. तिसरा रूल आहे मेक असर्टिव्ह सेंटेन्स ऑफ द क्वेश्चन. आता जे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे तर ते आपल्याला विधान वाक्यात रूपांतरित करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला वाक्य प्रकार घेतलेत आणि त्या वाक्य प्रकारांची रचना पण तुम्हाला तिथं दिलेली आहे. सो एस टाईप क्वेश्चनचं जे स्ट्रक्चर आहे ते ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क असे आहे. तर ते वाक्य आपल्याला एस प्लस व्ही प्लस ओ या पद्धतीने करायचं आहे. आणि ते केल्यानंतर पुढचा रूल काय सांगतो आपल्याला, चेंज द टेन्स ऑफ द असर्टिव्ह सेंटेन्स अकॉर्डिंग टू द रूल. मग ज्या प्रश्नार्थक वाक्याचं आपण विधान वाक्य केलेलं आहे ते वाक्य त्या वाक्यातील काळ टेबल नंबर 1 प्रमाणे बदलून लिहायचं आहे. इथे 5वा नियम असा दिलेला आहे, चेंज ऑफ प्रोनाउन्स अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स इन इनडायरेक्ट स्पीच. त्याच्यासाठी सी टेबल नंबर 2 and 3. म्हणजे 4था आणि 5वा नियम या पद्धतीने दिलेला आहे. इथे माझ्याकडनं 5वा नियम एक्झाम्पलच्या नंतर दिला गेला आहे, तेवढी गोष्ट लक्षात ठेवावी. एक्झाम्पल दिलेलं आहे एस नो टाईप क्वेश्चनचं, हॅव वी लॉस्ट द गोल्ड रतन सेड. इथे डायरेक्ट स्पीच सुरुवातीला आलेला आहे आणि त्यानंतर स्पीकर आणि रिपोर्टिंगवर पाहायला मिळतं. एस नो टाईप क्वेश्चन आहे, आपल्याला त्याचं इनडायरेक्ट करताना आधी स्पीकर लिहायचं आहे. रूलप्रमाणे आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब लिहायचं आहे. कनेक्टिंग वर्ड म्हणून इफ किंवा वेदर मी दोघंही दिलेले आहेत, तुम्हाला मी तिथं ऑप्शन दिलेला आहे, दोघांपैकी एक लिहा. त्यानंतर त्या प्रश्नार्थक वाक्याचं विधान वाक्य करा. जसं आता हॅव वी लॉस्ट द गोल्ड याचं विधान वाक्य होतं वी हॅव लॉस्ट द गोल्ड. या वाक्याचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि तो आपण पास्ट परफेक्टमध्ये इनडायरेक्ट करताना बदलून लिहिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर होतं रतन आस्क्ड इफ दे हॅड लॉस्ट द गोल्ड. Okay, now WH type question. The same rules are there. Only one change is most important in WH type question. See the rules.
यूज रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड. आस्क्ड हेच रिपोर्टिंग वर्ब डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनमध्ये पण वापरायचं आहे. त्यानंतर यूज सेम डब्ल्यूएच वर्ड यूज्ड इन डायरेक्ट स्पीच ॲज अ कनेक्टिंग वर्ड इन इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे आपल्याला डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनमध्ये जो कनेक्टिंग वर्ड यूज करायचा आहे तर तो कनेक्टिंग वर्ड त्या डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनमध्ये जे डब्ल्यूएच वर्ड किंवा ज्याला आपण डब्ल्यूएच इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणतो, जसं वॉट, वेअर, विच, हुम, तर ते त्या डायरेक्ट स्पीचमध्ये जे आलेलं असेल तेच इनडायरेक्ट करताना कनेक्टिंग वर्ड म्हणून यूज करायचं आहे. थर्ड वन, मेक असर्टिव्ह सेंटेन्स ऑफ रिमेनिंग क्वेश्चन. मग उर्वरित प्रश्नाचं आपल्याला पुन्हा विधानवाक्य करायचं आहे. पुन्हा विधानवाक्याच्या स्ट्रक्चरप्रमाणे ते वाक्य कन्स्ट्रक्ट करायचं आहे. नंतर चेंज द टेन्स ऑफ द असर्टिव्ह सेंटेन्स अकॉर्डिंग टू द रूल्स. सी द टेबल नंबर 1. पुन्हा आणखी रूल तोच आहे की आपल्याला त्या विधानवाक्याचं काळ ओळखून टेबल नंबर 1 प्रमाणे बदल करायचा आहे. 5वा रूल आहे चेंज ऑफ प्रोनाउन्स अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स इन इनडायरेक्ट स्पीच. सी टेबल नंबर 2 and 3. पुन्हा त्या वाक्यात आलेले पुरुषवाचक सर्वनामे असतील किंवा स्थलकालदर्शक शब्द असतील तर ते टेबल नंबर 2 आणि 3 प्रमाणे बदलायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, द टीचर सेड टू द बॉय, व्हॉट आर यू डुईंग हिअर. इथे द टीचर स्पीकर आहे, सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आहे, द बॉय इथं लिसनर आलेला आहे आणि इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य आहे व्हॉट आर यू डुईंग हिअर, दिस इज द क्वेश्चन अँड इट इज डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन. नाव सी द रूल्स अँड राईट द आन्सर. आपल्याला रूल्सप्रमाणे उत्तर लिहिता येईल. आधी स्पीकर लिहिला, त्यानंतर नियमाप्रमाणे आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब लिहिलं, लिसनर लिहिला, कनेक्टिंग वर्ड म्हणून डब्ल्यूएच वर्ड जो त्या डायरेक्ट स्पीचमध्ये आलेला होता व्हॉट, तोच आपण तिथे लिहिला आणि उर्वरित जे वाक्य होतं आर यू डुईंग हिअर याचं विधानवाक्य केलं यू आर डुईंग हिअर आणि त्या वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान काळ आहे, तो आपण अपूर्ण भूतकाळ केलेला आहे. यू वेअर डुईंग हिअर, परंतु इथे तो यू कोणाबद्दल आलेला आहे, द बॉयबद्दल आलेला आहे आणि द बॉय इथे एकच मुलगा आहे म्हणून आपण यू ऐवजी ही, सी, दे जे आपण तिथे वापरणार होतो किंवा वापरणार आहोत तर तिथे द बॉय आहे म्हणून आपण ही घेतला यू ऐवजी आणि ही नंतर ऑब्वियसली सिंग्युलर ऑक्झिलरी तिथं आलेलं आहे, वॉजरपैकी वाज घेतलं आणि पुढे ते वाक्य कंटिन्यू केलं. पुन्हा आणखी स्थलकालदर्शक शब्दांमध्ये हिअर आलेलं आहे HERE, त्याऐवजी आपण देअर लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपण पूर्ण केलेलं आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स. सी द रूल्स. यूज वन ऑफ द फॉलोइंग रिपोर्टिंग वर्ब्स डिपेंड्स अपॉन फिलिंग एक्सप्रेसेस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समधील, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पीकर, रिपोर्टिंग वर्ब, डायरेक्ट स्पीच हे तर दिलेलंच असतं, पण जो महत्त्वाचा बदल आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये किंवा इनडायरेक्ट स्पीच करताना तर आज्ञार्थ वाक्यात योग्य रिपोर्टिंग वर्ब लिहिणं फार गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला त्या आज्ञार्थ वाक्याचा आशय किंवा त्या वाक्यामध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये स्पीकर कोण आहे त्यावरनं आपण त्या स्पीकरवरनं देखील आपण योग्य रिपोर्टिंग वर्ब लिहू शकतो. म्हणजे जसं जर स्पीकर राजा असेल तर राजा हा फक्त ऑर्डर देऊ शकतो. डॉक्टर असेल तर डॉक्टर आपल्याला सजेशन किंवा ॲडवाईस देऊ शकतो. एखादा भिकारी असेल तर तो आपल्याला कमांड किंवा ऑर्डर देऊ शकत नाही, तो बेगिंगच करू शकतो. एखादा मिलिटरीमधला किंवा पोलीसमधला अधिकारी असेल तर तो कमांड देऊ शकतो. तर स्पीकर जर आपल्याला व्यवस्थित समजला तर त्यानुसार आपण योग्य रिपोर्टिंग वर्ब इनडायरेक्ट स्पीचमध्ये आज्ञार्थ वाक्यात लिहू शकतो किंवा त्या वाक्याचा आशय काय आहे त्यानुसार देखील आपण योग्य रिपोर्टिंग वर्ब लिहायचं आहे. मी काही रिपोर्टिंग वर्ब खाली दिलेले आहेत, यांच्यापैकी एखादा आपण लिहू शकतो. डिपेंड्स अपॉन द फिलिंग एक्सप्रेस्ड इन दॅट डायरेक्ट स्पीच. फॉर एक्झाम्पल, ऑर्डर्ड, कमांडेड, रिक्वेस्टेड,
advised, begged, told, etc. After having written the reporting verb, then the second, if command is positive, use to as a connecting word. नीट लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, जर आज्ञार्थ वाक्यामध्ये डायरेक्ट स्पीच हे जर होकारार्थी असेल, म्हणजेच पॉझिटिव्ह कमांड असेल, तर कनेक्टिंग वर्ड म्हणून आपल्याला टू लिहायचं आहे. इफ द कमांड इज निगेटिव्ह, यूज नॉट टू ॲज अ कनेक्टिंग वर्ड. पण जर कमांड ही नकारार्थक असेल किंवा नकारात्मक असेल, तर आपल्याला कनेक्टिंग वर्ड म्हणून नॉट टू असं लिहावायचं आहे. फॉर एक्झाम्पल, इथे 2 एक्झाम्पल मी घेतलेले आहेत. एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजेच एक होकारार्थी वाक्य घेतलेलं आहे आणि एक नकारार्थी घेतलेलं आहे. आधी होकारार्थी वाक्य बघा. ब्रिंग हिम इन टू द कोर्ट, द किंग सेड टू सोल्जर्स. Now in this sentence, the king is the speaker, soldiers are the listeners, and bring him into the court, this is the direct speech. मग नियमाप्रमाणे आपण आधी स्पीकर लिहिला आणि ऑब्वियसली स्पीकर राजा आहे म्हणून आपण ऑर्डर्ड हे रिपोर्टिंग वर्ब तिथे लिहिलेलं आहे. रिपोर्टिंग वर्ब नंतर लिसनर लिहिलेलं आहे आणि आज्ञा होकारार्थी असल्याकारणाने आपण कनेक्टिंग वर्ड म्हणून टू घेतलेला आहे. बाकी त्या वाक्यामध्ये काळ बदलत नाही किंवा काळामध्ये बदल होत नाही. ते वाक्य डायरेक्ट स्पीचचं ज्या क्रमाने आहे त्याच क्रमाने आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे द किंग ऑर्डर्ड सोल्जर्स टू ब्रिंग हिम इन टू द कोर्ट. हां, जर इथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन और वर्ड्स असतील, म्हणजेच सर्वनाम आणि स्थलकालदर्शक शब्द असतील, तर ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये दिलेल्या टेबलप्रमाणे बदलतील. नसतील तर बदलण्याची गरज नाही. सेकंड सेंटेन्स, द डॉक्टर सेड डू नॉट स्मोक. नाव दिस इज द निगेटिव्ह इम्प्रेशन. नकारात्मक आज्ञा आहे, परंतु इथे स्पीकर डॉक्टर आहे आणि डॉक्टर म्हणतायत धूम्रपान करू नका. सो डॉक्टर शुड ॲडवाइस्ड और सजेस्ट. सो आय यूज्ड ॲडवाइस्ड रिपोर्टिंग वर्ब. स्पीकर डॉक्टर लिहिला, ॲडवाइस्ड हे रिपोर्टिंग वर्ब घेतलं आणि आज्ञा नकारार्थी असल्याकारणाने नियमाप्रमाणे नॉट टू लिहिलेलं आहे आणि पुढे जे वाक्य आहे तसंच लिहिलं आहे. एकच शब्द आहे, क्रियापद, ते लिहिलेलं आहे. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, द डॉक्टर ॲडवाइस्ड नॉट टू स्मोक. अशा पद्धतीने आज्ञार्थ वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी नेम आणि त्याचं सेंटेन्स आपण घेतलेलं आहे. नाउ द फोर्थ टाईप ऑफ सेंटेन्स इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ज्याला आपण उद्गारवाचक वाक्य म्हणतो. त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब म्हणून आपल्याला एक्सक्लेम्ड घ्यायचं आहे. कनेक्टिंग वर्ड म्हणून पुन्हा दॅट येणार आहे, जो आपण विधान वाक्यात घेतला. विधान वाक्याचे रूल्स इथे ते फक्त कनेक्टिंग वर्डच्या बाबतीत सारखं आहे. देन मेक असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. उद्गारवाचक वाक्य जे आहे त्याची रचना वेगळी आहे, विधान वाक्याची रचना वेगळी आहे. म्हणून जे उद्गारवाचक वाक्य आहे ते आपल्याला आधी विधान वाक्यात रूपांतरित करायचं आहे आणि मग चेंज द टेन्स ऑफ द असर्टिव्ह सेंटेन्स अकॉर्डिंग टू रूल इन ब्रॅकेट सी टेबल नंबर 1. पुन्हा आणखी आपल्याला या उद्गारवाचक वाक्याचं विधान वाक्य केल्यानंतर टेबल नंबर 1 प्रमाणे त्या वाक्याचा काळ इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलून लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ हॉरिबल कोरोना इज, said the minister. This is the sentence where minister is speaker, said a reporting verb, and how horrible corona is the direct speech. So first of all, write speaker, then reporting verb exclaimed, connecting word that, and how horrible corona is. या वाक्याचं, उद्गारवाचक वाक्याचं विधान वाक्य करताना आपल्याला हाऊ विधान वाक्य करताना
काढून टाकायचं आहे आणि ते वाक्य कर्ता क्रियापद कर्म या पद्धतीने त्याची रचना करायची आहे आणि ती होते कोरोना इज व्हेरी हॉरिबल. सो हिअर द सेंटेन्स इज कोरोना वॉज व्हेरी हॉरिबल. ॲक्च्युली तो शब्द डायरेक्ट स्पीचमध्ये हॉरिबल आलेला आहे. प्रिंट करताना तिथे व्हेरी नंतर बॅड लिहिला गेलेला आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड. यू कॅन ॲज्युम दॅट हॉरिबल इज देअर. सो मिनिस्टर एक्सक्लेम्ड दॅट कोरोना वॉज व्हेरी हॉरिबल. So rules are there, and according to that rules we have written the sentence of indirect speech. Second one is, she said, what a beautiful cat this is. मी मुद्दामहून 2 वाक्य इथं उद्गाराचक वाक्याचे घेतलेले आहेत, कारण उद्गाराचक वाक्ये बहुतांश वाक्य हे हाऊ किंवा व्हॉटने सुरू झालेले असतात आणि हाऊ आणि व्हॉटचं एक वाक्य इथे घेतलेलं आहे. So she is the speaker, said reporting verb in direct speech. What a beautiful cat this is. This is direct speech. Okay. She exclaimed that that was a very beautiful cat. इथे कनेक्टिंग वर्ड दॅट घेतलेला आहे आणि जे डायरेक्ट स्पीचमधील वाक्य आहे उद्गारवाचक वाक्य त्याचं विधान वाक्य होतं दॅट कॅट वॉज व्हेरी दॅट कॅट इज व्हेरी ब्युटिफुल. आणि त्या वाक्याचा काळ सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून आपल्याला सिम्पल पास्ट करावायचा आहे आणि दिस ऐवजी आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट लिहितो, म्हणून तो लागोपाठ दॅट हे 2 शब्द आलेले आहेत एका पाठोपाठ एक, परंतु ते वेगवेगळ्या अर्थाने आलेले आहेत. ओके. शी एक्सक्लेम्ड दॅट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल कॅट. अशा प्रकारे उद्गारवाचक वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच त्याचे रूल्स आणि सेंटेन्सेस दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या 4 वाक्य प्रकारांव्यतिरिक्त डायरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी अजून एक दुसरा वाक्य प्रकार येऊ शकतो जो लेट्स किंवा लेटसने सुरू होणारं वाक्य असतं. त्याचे रूल्स दिलेले आहेत आणि मी त्याचा एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, ते पण दिलेलं आहे. ते नीट समजून घ्या, तुम्हाला ते सहज इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतरित करता येईल. समजा एखादं वाक्य लेट्स किंवा लेटेस्टने डायरेक्ट स्पीचची त्याची सुरुवात होत असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं आहे, तर रिपोर्टिंग वर्ड म्हणून तिथे सजेस्टेड घ्या, कनेक्टिंग वर्ड म्हणून दॅट घ्या आणि जे खाली स्ट्रक्चर दिलेलं आहे बोल्ड टाईपमध्ये तर त्या स्ट्रक्चरचा नीट स्टडी करा आणि ते वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलून लिहा. ते स्ट्रक्चर काय दिलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला स्पीकर लिहायचं आहे, नंतर प्लस आर व्ही म्हटलेलं आहे. आर व्ही मीन्स रिपोर्टिंग वर्ब प्लस लिसनर. जर दिलेलं असेल तर ते घ्या, नसेल तर लिहायची गरज नाही. सरळ कनेक्टिंग वर्डकडे या, दॅट लिहायचं आहे. प्लस लेट्स किंवा लेटस जर असं वाक्य डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर कनेक्टिंग वर्डनंतर तुम्हाला दे शूड अशा पद्धतीचे 2 शब्द लिहायचे आहेत. यू हॅव टू मेन्शन सच वर्ड्स इन देन दे आफ्टर दे शूड यू नीड टू राईट V1. म्हणजे लेटच्या वाक्यामध्ये दे शूड इनडायरेक्ट स्पीचमध्ये लिहून झाल्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूपच तिथे लिहायचं आहे, म्हणून मी त्याला तिथे V1 म्हटलेलं आहे, वर्ब 1. प्लस जे इतर शब्द असतील त्या वाक्यामध्ये ते आपण लिहायचे आहेत त्या क्रमाने, म्हणून त्यांना आपण OW म्हटलेलं आहे. OW मीन्स अदर वर्ड्स. अपेक्षा आहे की हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्या स्ट्रक्चरप्रमाणे आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते पण तुम्ही तिथे त्या स्ट्रक्चरला ॲप्लाय करू शकतात. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट स्पीच आहे, राम सेड टू हिम लेट अस गो फॉर ए वॉक. इथे राम स्पीकर आहे, सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आहे, हिम लिसनर आहे, लेट अस गो फॉर ए वॉक हे डायरेक्ट स्पीच आहे. आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना राम सजेस्टेड
ॲज आय टोल्ड यू बिफोर, यूज रिपोर्टिंग वर्ब सजेस्टेड ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लिसनर या वाक्यात दिलेला आहे म्हणून तो घेतला आपण. देन यूज कनेक्टिंग वर्ड दॅट लिहिलेलं आहे. आणि लेट्स किंवा लेटस, लेट्स आणि लेटस सारखेच आहेत. लेट आणि अस दोन वेगवेगळे शब्द लिहिलेले आहेत आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणून लेट्स असं लिहिलं जातं. तर हे वाक्यात असल्याकारणाने, डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात असल्याकारणाने आपण दे शूड असे शब्द लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर V1 गो लिहिलेलं आहे आणि OWमध्ये फॉर ए वॉक अशा पद्धतीने वाक्य पूर्ण केलेलं आहे. तुम्ही कुठलंही लेटस किंवा लेट्सचं वाक्य असेल तर या सूत्राप्रमाणे इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं रूपांतर करू शकतात. नाव द लास्ट पार्ट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स टू रिमेंबर. आता हे जे काही मुद्दे इथे दिलेले आहेत एक ॲरो करून, तर ते फार महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. द फर्स्ट वन इज इफ रिपोर्टिंग वर्ब इज इन प्रेझेंट और फ्युचर टेन्स, नो चेंज इन टेन्स. आत्तापर्यंत हा मुद्दा मी तुम्हाला सांगितला नव्हता. तुम्ही आतापर्यंत जेवढीही वाक्य बघितलीत त्या प्रत्येक वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब हे भूतकाळात होतं म्हणून आपण दिलेल्या डायरेक्ट स्पीचमधील वाक्याचा काळ टेबलप्रमाणे बदलून लिहिला. बिकॉज रिपोर्टिंग वर्ब इज इन पास्ट टेन्स. बट इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन प्रेझेंट और फ्युचर टेन्स, there is no change in tense while you are writing the sentence into indirect speech. नीट लक्षात घ्या, जर निवेदक क्रियापद हे डायरेक्ट स्पीचमधील जर वर्तमान काळात किंवा भूतकाळात असेल तर त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काळ बदलत नाही. मग तिथे काय बदल होणार आहे किंवा ते वाक्य कसं असणार आहे? काळ न बदलता इतर जे काही बदल आहेत ते दिलेल्या नियमाप्रमाणे होतील, फक्त टेन्स तिथे बदलणार नाही. त्याचं एक्झाम्पल घेतलं आहे, ही सेज आय ॲम अ क्रिकेट प्लेयर. पहिलं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये ही स्पीकर आहे, सेज हे तिथे रिपोर्टिंग वर्ब आलेलं आहे. सेड नाही, सेज आहे, SAYS, सेज. आणि ह्या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच लिहायचं आहे, तर ते कसं आलं आहे बघा, ही सेज दॅट ही इज ए क्रिकेट प्लेयर. म्हणजे इथे आपण आय एम अ क्रिकेट प्लेयर सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, आपण तोच इनडायरेक्ट स्पीचमध्ये पण कंटिन्यू केलेला आहे. बदल फक्त एवढाच झालेला आहे, जे पुरुषवाचक सर्वनाम ही आय आलेला आहे त्याऐवजी आपण ही लिहिलेला आहे, कारण त्याच्याबद्दल ते वाक्य आहे तो म्हणतो आहे आणि तो एकटाच आहे म्हणून आयऐवजी इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण ही सी दोघांपैकी एक वापरतो, तर इथे ही घेतलेला आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा बदल आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजे काळात बदल केलेला नाही. सो रिमेंबर दिस मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन प्रेझेंट और फ्युचर टेन्स, there is no need to change in tense while you are transferring the sentence into indirect speech. पुढचा महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इफ फॉलोइंग सिच्युएशन्स आर देअर इन डायरेक्ट स्पीच. खालील परिस्थिती जर डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात असेल, खालील परिस्थिती म्हणजे काय? समजा एखाद्या वाक्यामध्ये डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ असेल, ज्याला आपण वैश्विक सत्य म्हणतो, किंवा प्रोव्हर्ब असेल, एखादी म्हण असेल, एखादी सवय असेल, किंवा एखादा वैज्ञानिक आधार किंवा वैज्ञानिक शोध असेल, ह्या ज्या गोष्टी डायरेक्ट स्पीचमध्ये व्यक्त केलेल्या असतील तर त्या वाक्याचा काळ देखील रिपोर्टिंग वर्ब हे कोणत्याही काळात असेल तरी बदलत नाहीत. बिकॉज दीज आर द युनिव्हर्सल थिंग्स, दे नेव्हर चेंज.
ते कधीही बदलत नाहीत. फॉर एक्झाम्पल, ही सेड अर्थ मूव्ज राऊंड द सन. ही सेड रिपोर्टिंग वर्ब इथं पास्ट टेन्समध्ये आहे, परंतु त्या वाक्याचं जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळेस अर्थ मूव्ज अराउंड द सन जो काळ इथे दिलेला आहे साधा वर्तमान काळ, तोच इनडायरेक्ट स्पीचमध्ये पण आपण कॅरी केलेला आहे. कारण दिस इज द युनिव्हर्सल ट्रूथ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे काल पण सत्य होतं, आज पण सत्य आहे आणि उद्या पण राहणार आहे. म्हणून या अशा वाक्यांचा काळ इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलत नाही. मग रिपोर्टिंग वर्ब हे जरी भूतकाळात असेल तरी देखील त्या वाक्यांचा काळ इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलत नाही. म्हणून हे दोन जे मुद्दे आहेत ते मुद्दामून मी शेवटी इथं घेतलेले आहेत, कारण तुम्हाला ते खास करून लक्षात ठेवायचे आहेत. सेकंड सेंटेन्स, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री टीचर सेड टू स्टुडंट्स. पाणी हे 100 डिग्री सेंटीग्रेडला उकळतं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. सो टीचर टोल्ड स्टुडंट्स दॅट वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री. पुन्हा या वाक्यामध्ये एक वैज्ञानिक आधार घेऊन वाक्य म्हटलं गेलेलं आहे आणि हे अगदी सत्य आहे. जे काल पण होतं, आज पण आहे, उद्या पण राहणार आहे. जर या वाक्यांचा आपण काळ बदलला म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की पाणी काल किंवा भूतकाळात 100 डिग्रीला उकळत होतं, ते आता उकळत नाही. जर आपण काळ बदलला तर असा त्याचा अर्थ होतो. म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांचा काळ इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलत नसतो. सो डू ऑब्झर्व द सेंटेन्सेस वेन यू आर गोइंग टू change into indirect speech whether such type of sentences are there or not. Friends, I hope you understood all the slides in proper way. Thank you.